काही न मागती देवा, काही न मागती देवा, त्याची करू धावे शिवा. हळूहळू फेडी गुण कोण्या रूपे देन, कोण शके वेगळा क्षण एक तो निराळा. हळूहळू फेडी गुण कोण्या रूपे देन. तुकामध्ये भक्तिभाव, तुकामध्ये भक्तिभाव, तोच देवाचाही देव. हळूहळू फेडी गुण कोण्या रूपे देन. ओम नमो ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा.
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी का कुसरी काहीच नेने बोलतोच ने अति भाईका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संताशी जाऊ चित्ताशी आपुल्या शिरी लागी शिवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेर मौली श्री जगद्गुरु जगदवंदे तुकोबाराय आज सेवेसाठी घेतलेला अभंग चिंतनासाठी ठेवलेला अभंग आहे तुकोबारायचा अभंग आहे ही माझी सेवा नसून गुरुवारी दादासाहेबांची सेवा आहे दादासाहेब जशी जशी बुद्धी देतील तसं तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करेल आता काही 10 वाजले चढायला एक तास आपला 9 ते 11 1 तास भजनामध्ये गेला त्या काळामध्ये गुंडा महाराज राहायचे होते गेले काय म्हणणारच नव्हती आता जमना गेले काही म्हणून जसं आहे तसं वागावं लागते आता काय काय म्हणणार असत तोंडाला असं हात काय म्हणणार असत काकाला करीत असताना मला तोंडाला हात लागले काय म्हणणार असं मला आठवण येते मला या अभंगामध्ये तुकोबाराय निष्काम पुरुषाचं वर्णन जे देवाला काहीच मागू शकत नाही त्यांची सेवा देव करतो अहो देवालाच नाही कोणालाच काही मागू शकत नाही अशा भक्ताची सेवा देव करतो काही न मागती देवा त्याची करू धावे सेवा त्याची सेवा देव करतो काही न मागे कोणाशी तोच आवडे देवाशी कोणालाच काही मागू शकत नाही तो भक्त देवाला आवडू शकतो सध्याचा काळ उलटा झालाय बाबा उलटा आहे जेवढी मागणाऱ्या महाराजाला किंमत आहे तेवढी बिन मागणाऱ्या महाराजाला नाही आता लक्षात ठेवा विदर्भामधून 2 वर्षाखाली मला फोन आला होता नागपूरच्या पलीकडे त्यांनी आळंदीमध्ये कीर्तन ऐकले होते आणि महाराज आमची तारीख घेतात का सप्त्यामध्ये घेतो बाबा म्हणलं त्याच्यामध्ये लॉकडाऊन पडलं 2 वर्ष लॉकडाऊन संपलं त्यांनी फोन लावला मला कोण बोलते आम्ही विदर्भामधून बोलवले म्हणले सावनेर तालुका नागपूर जिल्ह्याच्या पलीकडे बोला आमचा सप्ताह आहे महाराज म्हणले आळंदीमध्ये भेट झाली होती म्हणजे हो झाली होती काय म्हणणे तारीख घ्या म्हणले कोणती गाता पूजा आणि काला बरं म्हणलं तारीख दिलं महाराज त्याच्यामधलं एक माणूस काय म्हणलं तुम्हाला मानधन काय द्यावं लागलं महाराज तुम्हाला सांगा मी म्हणलं आमचं मानधन बांधून नाही बाबा तुम्हाला घडेल ते द्या दुसरा माणूस काय म्हणते त्याला कीर्तन जमणावं घेऊ नका म्हणते काय बी द्या म्हणाले तर त्याला कीर्तन जमणार एक 61,000 रुपये देऊन बांधलेले महाराज आहे आणि ह्यानं काय बी द्या म्हणते तर ह्याला कीर्तन यायला घेऊ नका मी म्हणलो काय म्हणाले ते माणूस म्हणून जवळ ऐका गेले महाराज कीर्तन नाही काय म्हणणं गेले महाराज म्हणते नाही ते कीर्तन जमना म्हणलं तुकोबारायचा गाता ज्ञानेश्वरी पाठ करून निघाला घराच्या बाहेर उभे निघाला नाही म्हणलं अरे बापरे आता काय विचार बाबा एवढी मागणाऱ्या माणसाला किंमत आहे ज्याने बिन मागण्या त्याला नाही आता उद्याच्या माणसाला किती देवते की आता कळते तुम्हाला मला कळतंय सगळ्यांना अवघड आहे बाबा काय अरे जे देवाला काहीच मागू शकत त्याची सेवा देव करतो तो कोणालाच काही मागू शकत नाही तोच आवडे देवाशी नाही तुकोबारा मागितले नाही पांडुरंगाच्या पुढे मागितले नाही अरे मागले स्वार्थासाठी नाही जगाच्या कल्याणासाठी मागले स्वार्थासाठी मागणी मागितली
भगवान पंढऱ्याच्या द्वारामध्ये तुकोबारा उभा टाकला असताना भगवान पंढऱ्या म्हणतात तुकोबारा मागा काही कर. तुकोबारा म्हणजे आम्ही मागायचीच वस्तू तुझ्याकडे नाही, तू काय देणार आहे सामान? अरे देणारा दाता उदाहरण त्याच्याकडे नाही का वस्तू कोणती? तोच एक दान सुरतात नाही दाता. इटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान सुर, तो एकच दाता आहे मला, दुसरा दाता आहे. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतील्या रोकडे म्हणून चिंतिलेली वस्तू देणार आहे. तुकोबारा म्हणतात आम्ही मागायची वस्तू तुझ्याकडे नाही. काय तुकोबाराचा अधिकार आहे सांगा? एवढं म्हणल्यावर देवाला पांडुरंगाला थरकाप सुटला. मला काय अधिकार होता तुकोबाराचा? आम्ही मागो ऐशे नाही तुझ पाशी, आणि जरी तू घेतोशी पांडुरंगा, आम्ही मागायची वस्तू देवा तुझ्याकडे नाही मागितले. हेच दान दे गा देवा, हेच दान दे गा देवा. तुझा विसर मात्र होऊ नये हेच मागणे. हेच सुखपूर्ती मागतो आगळे, आनंदाची फळे शिवादा. जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला, करोनी विठ्ठला. तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण शिवा. आनने गोदेशी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तीची हरी. हेच सुखपूर्ती मागतो आगळे. देवाचा ऐसा करी उपकार, देहाचा ईश्वर तरीचा हा जीव सुख पाये माझा. काय मागणी आहे सुख? मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशी तरी पाहि पांडुरंग. मला संतांची संगती दे, दुसरं काही मागू नको. काय मागणी आहे संतांची? संतही मागतात आणि आपणही मागतो, देवही मागू शकतो. जगाचा मालक भगवान पंढराही मागू शकतो, संतही मागतात आणि आपणही मागतो. मागत नाही देवाच्या पुढे. संत काय मागतात? हेच दान दे गा देवा, तुझा विसर न मामा. हे कोणाची मागणी? संतांची आहे. देवाची मागणी काय आहे? मागे भाजीपान द्रौपदीच नाही. एवढा जगदानी मागे तुळशीचं दळ आणि पांढर काय मागू शकत? हे देवाची मागणी आहे. आपली मागणी हेच दान दे गा देवा, 28 खंड्या मालभाव. आमची मागणी अशी. आपणही मागतो, देवही मागतो आणि संतही मागतो. नाही मागू शकतो. काय मागणी आहे तुकोबार? तुकोबार म्हणतात या भागामध्ये त्यांची मागणी जी आहे ते स्वार्थासाठी आहे का? जगाच्या कल्याणासाठी मागणी आहे ती. देह कष्ट मागितले करोनी उचितन प्रेम घाली तुझ्या. आलो दान मागायास थोर करोनिया. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. फक्त प्रेम दे. कशा करता? तुझं नाम गुणगान गावत. माझा भाव प्रेम दे प्रति नाही, फक्त प्रेम दे. काय मागणी आहे ती? संतांची जी मागणी म्हणजे स्वार्थासाठी आहे का? जगाच्या कल्याणासाठी?
त्याला प्रेमाचा दुष्काळ आहे तुकोबा रे प्रेमाचा. प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयार नाही. प्रेम कशाला म्हणतात? प्रेम म्हणजे काय? कशाला म्हणतात प्रेम? भाव, विश्वास नाही का? विश्वास कशाला म्हणतात? भाव कशाला म्हणतात? प्रेम कशाला म्हणतात? प्रेम नाही सांगता बोलता दाविता आणि अनुभव चित्तात चित्त झाले. ते सांगता येत नाही, दाखवता येऊ शकत नाही प्रेम. शिवाजी राजाच्या प्रेताचं धन रायगडावर करत असताना मालकच गेलेला आहे, तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे म्हणून वाघ्या नावाचा कुत्र्यामध्ये उडी मारला. त्याला म्हणतात प्रेम. त्याला म्हणतात प्रेम. प्रेम काय चुकत आहे का? कुत्र्याची समाधी आहे बाबा रायगडावर. कुत्र्याच्या पाया पडतात, आपल्या कोण पाया पडले सांगा? कुत्रा उडी मारला शिवाजी राजावर. काय प्रेम असं त्याला म्हणतात? ठाकूर बुवाचं घोडं होतं, महिन्याला वारीला घेऊन यायचे ठाकूर बुवा. घोडं एकादशी करतो, एकादशी दिवशी वैरण खात होतो घोड. त्याला दाणा दिला तर सुद्धा खाऊ शकत नव्हतं. घोड्यावर बसून वारीला येत होते ठाकूर बुवा महिन्याच्या वारी. घोड्याचं वर्ध वय झालं, म्हातारा झाला घोडा. आषाढीची वारी आली, आता घोड्याला कशाला घेऊन जावं म्हणून घरी बांधून आले. पंढरपूरला आले, चंद्रभागेमध्ये स्नान करून मग पुन्हा ठाकूर बाबा कीर्तनाला उभा टाकली होती. एकादशी दिवशी वाळवंटामध्ये कीर्तन होत. मालकच गेलेला आहे, तर माझ्या जगण्याला काय अर्थ? घोडा खोमतो पूर्ण आला पंढरपूर. त्याला म्हणतात प्रेम. त्याला काय म्हणतात? प्रेम. चंद्रभागेमध्ये जाऊन पाण्यामध्ये लोळला घोडा. लाखो समुदाय होता ठाकूर बाबाचा कीर्तन ऐकण्यासाठी. घोडा चिंकाळ्या मारू लागला बाहेर. ठाकूर बाबा म्हणजे नार्या आला सोयरे, म्हणजे आला सोयरे म्हणजे. लाखो समुदाय होता महाराज कीर्तनाचा. असा चौकदार होता. चौकदारला सांगितले रस्ता कर म्हणले, तर घोड्याला येऊ. चौकदारने काठी घेऊन रस्ता सोडा म्हणून वाट केला माणूस चंद्रभागेत. चंद्रभागेपासून जे घोडा सुटला वाट केल्याबरोबर ठाकूर बुवाच्या पार डोकं ठेवून फुकट प्राण सोडला महाराज. त्याला म्हणतात प्रेम. प्रेम काही फुकटच आहे का? घोड्याच्या नावाने सप्ताह करतात पंढरपूरला 8 दिवसाचा. घोड्याच्या नावाने बाबा काय अधिकार आहे? त्याला म्हणतात प्रेम. तुकोबा राय म्हणतात मला प्रेम दे म्हणतात. आणि त्याला प्रेमाचा दुष्काळ, थोर प्रेमाचा केलाय तुझे. आणि हाची दुष्काळ त्याला काय मागणी आहे? तुकोबाराची सांग. अशी संतांची मागणी आहे. पण तुकोबाराने जे मागितले देवाच्या पुढे, ते स्वार्थासाठी नाही, जगाच्या कल्याणासाठी मागणी मागितलेली. मग या भागामध्ये तुकोबारा वर्णन करतात, काही न मागे मागती देवा आणि त्याची करू धावे सेवा. आणि देवाला जो कोणी काहीच मागू शकत नाही आणि त्यांची सेवा देव करतो. आमच्या दादासाहेबांची सेवा देव केला नाही म्हणून सेवा करी त्यांची. काय मागायला पुरवा बाबा?
हा संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करीत सुख झालं त्यांची सेवा देव केली. आमच्या दादासाहेबांची सेवा देव केला. जगाचा मालक तो भगवान पंडित. दादासाहेबाला एक संडास सुरू झाली होती. संडास लागली होती म्हणा. कळ निघाली पोटामध्ये. संडास 9:30 वाजले होते. राघोबा म्हणून वारकरी होता दादांची. राघोबा थोडे डबा घेऊन येताल का म्हणजे राघोबाला फक्त वारकऱ्याची सेवा करणार होता. दादांच्या काळामध्ये अशी लाईट वगैरे मोटरची सोय नव्हती. त्या काळामध्ये पाणी आणत असताना काठीला 2 घगरे बांधायचं आणि चंद्रभागेचं पाणी भरायचं. वारकऱ्याची सेवा करणारा होता राघोबा. आणि राघोबाला म्हणजे राघोबा थोडे डबा घेऊन येतात का म्हणजे थोडी कळ निघाली पोटामध्ये. दादांचा हा धरून राघोबा संडासला घेऊन गेला. दादांची संडास साफ केली राघोबा. किती वेळेस 2-3 वेळेस 11:30 वाजे पुन्हा 3 वेळेस दादासाहेबाला संडास आली. 3 वेळेस घेऊन गेला राघोबा आणि त्या खोलीमध्ये जाऊन झोपला झाला. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. राघोबा डबा घेऊन ये म्हणल्यावर कोणाना होता डबा? स्वतः जगाचा मला भगवान पांडुरंगच आला महाराज राघोबाचे. आलो की दादा म्हणले. त्यांनी डबा घेऊन दादांचा हात धरून दादांना नेऊन बसून आमच्या दादासाहेबाची संडास साफ केलं पांडुरंगाने. मला काय त्याचं वर्णन सांगता येईल. म्हणून सेवा करीत नाही. पुन्हा 1 वाजता संडास आली. राघोबा डबा घेऊन या म्हणल्यावर स्वतः आलो की दादा म्हणायचे. देवाने राघोबाच्या वेशीने रात्रभर दादाची सेवा केली. सकाळी सूर्य उदय झाल्याबरोबर राघोबा खोलीमधून उठले. दादांच्या पावनात मस्तक झाल्याबरोबर दादासाहेबांनी डोक्यावर हात ठेवून म्हणले तुम्हाला कितीतरी श्रम आला, कितीतरी कट झाला. दिवसभर वारकऱ्याची सेवा केला, रात्रभर मला डबा आणि माझी संडास साफ केला. तुम्ही केवढी सेवा केली. राघोबा म्हणू लागला दादा मी 11:30 वाजता खोलीमध्ये जाऊन झोपून कधी आलो. दादासाहेबांनी दिव्य दृष्टीने बघितले. राघोबाच्याच वेशाने पांढरून आले हे कळलं दादाला. आणि राघोबाच्या पावर साष्टांग दंड घातले दादासाहेबांनी. राघोबाचं दर्शन घेतले. राघोबा माझ्यापेक्षा तुम्ही केवढे मोठे अधिकारी, तुमचं काम पांडुरंगानं केलं म्हणजे राघोबाच्या पाया पडली. तुला सांगायचा विषय म्हणजे म्हणून सेवा करीत काही न मागती देवा त्याची करू धावे, त्याची सेवा देव करतो. आणि हळूहळू 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 त्या भक्ताचं ऋण पडतो. हळूहळू फेडी ऋण आणि होऊन या रुपये दी. हळूहळू ऋण फेडतो. तुमच्याही डोक्यावर कोणाचं ऋण झालं तर थोड्या थोड्या नौका होणं द्या बाबा. नाही देवाने ऋण झालेलं, भक्तीचं ऋण झालेलं, भक्ताचं ऋण फेडला. तसं तुमच्या डोक्यावर जर ऋण झालं तर एखाद्याचं देणं जर असलं थोडं थोडं का होईना, उसणं का होईना देऊन टाकून द्या, नाही बुडू नका. हळूहळू फेडी ऋण. नाही होऊन या रुपये देईन. तुम्ही म्हणता महाराज देणं घेतं काय होते, पुढच्या जन्मामध्ये पुत्र, गाढव, बहीण, म्हैस, शेळी का होईना त्याच्या दारामध्ये होऊन फेडावं लागते. जन्म घेऊन फेडा लागणार आहे बाबा. ऋण वैर हत्या हे 2 चुके न देता ते चुकणार नाही. एखाद्याची हत्या केलं तर एखाद्याचं ऋण बुडेल असतं. आणि जगाचा मालक पांडुरंग परमात्मा भक्ताचं ऋण फेडला, भक्तीचं ऋण तेवढं झालं. हळूहळू फेडी ऋण होऊन या रुपये दिन. अनेक प्रकारची रूप धारण केला आणि त्या भक्ताचं ऋण फेडलेलं आहे. अनंत अवतार घेसे भक्ताचा भक्त कारणी नाही का.
अनंत अवतार धारण केला भक्ता करता. कोण या रूपे दिन अनेक प्रकारचे रूप धारण केला नाही. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रुक्मा देवर कोण बांधले. अनंत रूप अनंत अवतार धारण केला आणि त्या भक्ताचा हळूहळू ऋण केला. कुठं बाई झालाय, कुठं कुंभार झाला, कुठं शेतकरी झाला. अनंत अवतार घेशी भक्ता करता अनंत अवतार धारण केला. कुठं बाई झालाय, एका ठिकाणी लाच्या कोलाच्या तर धोरपीचे लाच्या कोलाटी झाला. लाच्या कोलाट्याचा कोलाटी झाला ना. बाई बी झाला होता. चोकोबाची बहीण चोकोबाची बहीण चोकोबाची बहीण जगाचा मालक. सुखोबाची कांता अशी ती गर्भी झाले तीस पूर्ण 9 मास. करोनी विनंती पतीशी बोलताना असावे साहित्य घरामध्ये. 9 महिने संपत आलेले महाराज. सप्ते करीत भजन केलं तर कसं जमल. प्रसूत काळ जवळ आलेला आहे. काहीतरी बाळापणाची सामुग्री घेऊन या. चोखोबाच्या पत्नीने सांगितलं चोखोबाला, ऐकून या चोखा करीतशी विचार, कोण ऐसा घोर वागवा. प्रपंचाचं वध हे कोण वागव हे डोक्यावर म्हणून निघून गेले चोखोबा. न पुसता गेला बहिणीची. आनंदे केशवा आहे पांडुरंगाचं चिंतन अखंड करायची मला तरी निघून गेली. 12 वाजलेले. पत्नी वाट बघू लागली. चोखोबाराची स्नानाची वेळ झाली, पोती वाचायची वेळ झाली, पूजेची वेळ झाली. भूक लागली. असं 2 प्रहर झाले. नयेची भोजनानं कांता विचारणा करीत विचार करू लागली. 12 वाजलेले. मालक आले नाही. गावामध्ये शोधायला सुरुवात केली महाराज. शोधिताची तेव्हा संध्याकाळ झाला आणि पती माझा गेला कुणीकडे गेले असतील मध्ये महाराज. तिला बी नाही, स्नान बी नाही, जेवण बी नाही त्या माऊलीला. रात्र झाली. पांडुरंगाला विनंती करू लागली, अहो पांडुरंगा आणा त्याशी आता. न सांगे मी वार्ता संसाराची. आता सांगणार नाही पांडुरंगाला नवस करू लागली. माझ्या मालकाला उगत तर काम मी सांगितले. पांडुरंगा घेऊन येतात का माझ्या मालकाला. असं म्हणत रात्रीचे 10 वाजलेले, 11 वाजलेले. भगवान पंढरीला चिंता उत्पन्न झाली. काय करा म्हणत चोखोबाराच्या बहिणीचं विधान करून आला मला. आता बाळपणाची सामूहिक आठवडे डोक्यावर घेऊन चालला होता. वहिनी दारुगड. चोखोबाची बहीण झाला शारंधर आणि वहिनी उघडा द्वार हाका मारली. हाका मारल्याबरोबर महाराज दार काढली. आनंदाला महाराज, बरे बाई तुम्हा देवाने धाडली. पती माझी गेली कुणीकडे गेली असली माझी मालक. हे बाई म्हणती, दादा माझा सुज्ञ आधीच हे श्रुत आणि भयाचे ते होत होणारच. भाऊ माझा असला आहे वहिनी तुम्हाला माहित नाही का. भयाचं ते होत. माझ्या भावाला तुम्ही काम सांगा का. पण हे बाई म्हणती, हो कोणती बाई बाबा. हे बाई हो.
अरे बाई तुम्हा देवाने धाडलेले पती माझी गेले कोणी दोघेही भेटले तेव्हा आनंदाने आले ते रुदन सोप्या कान महाराज मला कुठे गेले असते दादा माझा सुज्ञ आहे त्यांना काम सांगा का झालं दोघांचे बोलण्यामध्ये रात्र गेली पाटीला 4 वाजता पोट दुखायला सुरुवात झाली प्रसूत बी झाली महाराज त्या रात्री चोखोबाराची पत्नी जगाचा मालकाचा आला होता चोखोबाराच्या बहिणीच्या वेशानं वाटिली शर्करा सकळे अतिशयनं माझ्या चोखोबाशी माझ्या भावाला मुलगा झाला म्हणून गाव सगळं साखर वाटलं लावणीया उठणे नांदिले तिला श्रमतीचा गेला सर्वांना मला उठणं लावायचं काम काय मळी हो अंगावर काढायचं किती दिवसाचा श्रम होता बरं तिला काही 9 महिन्याचा का अनंत जन्माचा जे शीन होता ते निघून गेला मला देवाचाच हात लागला होता काही शीन राहील का 5वी केली तिने आनंदाने घातले भोजन सर्व याती सगळ्या जातीला बोलावणी सुवासिनी पाळणा घातले नाम ठेवले कर्मंगळा सुवासिनी बोलावून घेतली 12व्या दिवशी लेकराला पाण्यामध्ये घालून कर्मंगळा नाव ठेवले 1 महिना झाला मला बाळपण करण्यामध्ये सुखोबाईला आठवण आली बहिणीच्या पत्नी प्रसूत होण्याचा टाइम आलेला होता बाळपणाची काहीतरी सामुग्री घेऊन या म्हणून सांगितलेली होती पण तसं चालू प्रपंचाचं ओझ कोण वागावं काय झालं असं त्यावेळेस आठवण आली विधेय झालेले होते मला असवायचा कोठे आठवायचे नाही देची दे भोगदशा ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहा काय का अवस्था होती बघण्याची त्यावरच राहायचे नाही तुम्हाला हे साधे होते काय उगा देव काम केलंय का त्याचे चोखोबारा तिथून निघाल्यावर हे बाई म्हणू लागली वहिनी जाते आता माझ्या गावाला बाईला काही कळणार माझी बी घरदानी वाट बघत असेल घरी हे बाई म्हणती बाई थांबा येऊ द्या घरदानी करतील बोलवत काही नाही उत्तीर्ण होत नका नका वहिनी आता काही नका हे बाई तसं जाऊ नका बाई ती बोलवून करायची पद्धत तेव्हापासून चालू झाली का म्हणा आता नाही म्हणा 750 वर्षापूर्वीची गोष्ट आहे 750 वर्ष बाळात पण केलं की रिकामं जाऊ नये म्हणून बोलून करते हे बाई म्हणते आता हे बाई थांबायला तर चोखोबारा तिथून निघाले तर आता थांबत काही बाई थांबा बाई आता शी चोळी नलगेवन माई बोलत नका नका वहिनी चोळी नका चोळी नका काकणं नका काही जाते माझ्या घराकडे म्हणली हे बाई चोखोबारा गावाजवळ आता आज जवळ आलेली होती हे बाई विचारली सांभाळी आता माझा कर्म मिळाला येईल चोखा मला घराला माझा भाऊ येईल लेकराचा सांभाळ करा वहिनी म्हणली हे बाई गावच्या बाहेर थोडी गेली नारळशी झाली मला चोखोबारा घरला आल्या त्यांची पत्नी थंड पाणी नाही गरम पाणी ठेवून पाय धुवून चोळले महाराज काय अधिकार असत धुती का आपली बायको विचार करा तुझं डोंबला तिथंच का बसला ना सर म्हणेल का नाही कुठे गेला होता येऊन या कांता वंदिले चरण दिले उचलून बाळ हात ही घ्या लेकर हाताने पाय धुतली मालकाचे लेकरला उचलून मालकाजवळ दिली घ्या आत्ताच बाई गेल्या वाटेमध्ये भेटल्या असतील तुम्हाला बाई आता गेल्या भेटल्या वाटेशी खंती आजीवाशी वाटते त्यांची फार मोठी खंत वाटते 1 महिना बाई राहिले रिकाम्या चोखोबारा म्हणले मला एकच बहीण आहे बहिणीच्या घरला गेलो होतो ही कुठली बहीण आहे बाई येथे आले पांडुरंग तुझे
असं म्हणावं ते प्रमाण असं गायक मंडळी थोडं लक्षात धरा म्हणायचं हे भजन म्हणतात त्याला असं म्हणावं नाही तर तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग वाटतेच हो. धन्य तुझे भागी भेटी झाली कैचे बाई येथे आले पांडुरंग. धन्य तुझे भागी भेटी झाली. केवढं मोठं भाग्य तुला पांडुरंगाची भेट झाली. जन्मभर परमार्थ केला आग लागू माझ्या परमार्थ मला पांडुरंग नाही भेटला. जळो माझे कर्म वाया गेले कटकट. आग लागून माझ्या परमार्थाला देव अजून भेटलो नाही. कटकट केलं म्हणलं भजन नाही. जो माझे कर्म वाया केली कटकट झाले तैसे तट नाही आले अनुभवा. आता पुढे धीर काय देऊया मना ऐसे नारायणा प्रेरित बाई. काय जन्मा येऊनिया केले मी जोडी आज घडोघडी वाच काय करतो जन्मा. आग लागू माझ्या परमार्थाला तुला पांडुरंगाची भेट झाली. कैचे बाई येथे आले पांडुरंग. धन्य तुझे भागी भेटी झाली तुला पांडुरंगाची भेट. चोखोबर आपल्या पत्नीला बोलले फारच वाईट वाटलं दुःखी झाली चोखोबर. पांडुरंगाने असं काम करत आमच्या इथे येऊन चोखोबाईची पत्नीही रडू लागली. चोखोबाई रडू लागली. मला सांगायचा विषय म्हणजे का हळूहळू कोनिया रूपी दीन विठ्ठल.
Thank you.
संपलं बाबा. गायकाच्या पुढे मीच कमी पडलो हो काय. सगळे गायक नंबर 1 चे गायक झाले. अप्सोरे कीर्तन करताना आता कसं जोडणार. हळूहळू खेडी रूप नाही हो निया रूपे दे. अनेक प्रकारची रूप धारण केला आणि हळूहळू त्या भक्ताचं ऋण ठेवलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात भक्ताचं तर ऋण ठेवलेलं आहे, पण भक्ताला सोडून काही वेगळा झाला होऊ न शके वेगळा. क्षण एकतो निराळा. एक क्षण देखील बाजूला गेला नाही महाराज भक्ताला सोडून. द्वारकेचा राणा राहिला नाही, पांडवाच्या घरीच राहिला आणि पांडवाच्या घरी राहून काय केला. काळी धर्मा घरी काय केला. उष्टे पात्र करणं म्हणतात. काळी धर्मा घरी उच्चिष्टते भाविकाचे काजांगी देव करी. काळी धर्मा घरी उच्चिष्टते उष्टी पात्र कर. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. घोडे धुवायचं काम. संकटे बहुते निवारे. पांडवावर अनेक प्रकारची जर संकट आली ते निवारण केलं. अर्जुनाचे रथी होय हा सारथी पक्षी पोहे प्रीती सुधाने. अर्जुनाच्या रथावर रथ हाकण्याचं काम केलं. हळूहळू ऋण केला. उभं केलाय का. अर्जुनाच्या रोमा मधून कृष्ण कृष्ण शब्द निघत होते. 51 जन्म भजन करता अर्जुन. 51 जन्म. आपण किती जन्म केले भजन आपला आपण विचार करावा. अर्जुन झोपला म्हणजे अर्जुनाच्या रोमा मधून कृष्ण कृष्ण शब्द निघतो. रथावर चढत असताना देवाच्या खांद्यावर पाय देऊन रथामध्ये चढत होता अर्जुन. रथ हाकण्याचं काम केलं. उभं केलंय का. हळूहळू पिढी नाही होऊ न शके वेगळा. क्षण एकतो निराळा. एक क्षण देखील बाजूला गेलो नाही भक्ताला सोडून. क्षण एक वैकुंठही न दिसे. क्षण एक भानुबिंबही न दिसे. परी योगियाचे मानसी उमरडोनी जाय. परी तयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा. जेत नामघोष बरवा मग करती माझा. काय ज्ञानोबा वर्णन करतात. अरे माझं ज्याने चिंतन करतात मी त्याच्याजवळ तया जवळी माझे भक्त गाती देते नारदारी उभारले. नारदारी उभारले. नारदारी उभारले. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. माझे भक्त जे माझं चिंतन करतात मी तिथं राहतो नाही. मी हरपला दिवसावा जेथ नामघोष बरोवा करती माझा. माझं ज्याने चिंतन करतात मी तिथं राहतो. म्हणून पांडवाच्या संगतीमध्ये राहिलो. आपल्या सप्त्यामध्ये कामं वाटून दिलेलीच असतात. कोणी पट्टी करा, कोणी आंतरण टाका, कोणी शा करा, कोणी महाराजाला बोलणार, कोणी तारका घ्यावा, कोणी पंक्ती करा. कामच आहे. धर्मराजाच्या यज्ञामध्ये भगवंतानी सगळ्याला काम वाटून दिली. त्याला धर्मराजाचा यज्ञ आहे. काम कोण करणार. दुर्योधनाला कारभार दिलता महाराज. हे देणं घेणं कोणाचं काय दक्षिणा द्यायची.
पांडवाच्या पार्टीमधले लोक सगळे दुःखी झालेले होते दुर्योधनाला कारभार. हा तर पांडवाचा दुश्मन आहे, दुर्योधनाला कारभार दिला भगवंताने. म्हणाव काही तर लढाई सुरू होते राजासाठी होते. काही म्हणताय ना बोललं गेलं बोट चोळून बसावं लागलं. ज्या महाराजाला 100 रुपये दक्षिणा देण्यात त्याला 10,000 डोलाला मारले दुर्योधन. म्हणजे पांडवाची संपत्ती सगळी संपून जाऊन म्हणजे धर्मराजाचा यज्ञ शिदीला जाऊन 8 दिवसाला हिशोब जर बघितला तर गेल्या 10 पट होऊन बसत होता. म्हणजे पांडवाच्या पार्टीमधले लोक म्हणले हे एवढं दुर्योधन वाटूला जाईन 10 पट होईल भांग. अरे त्याच्याकरता तर मी गेलो रे दुर्योधनाला कारभार. म्हणजे त्याची हस्तरेषाच होती तशी दुर्योधन. काही माणसं मार अजिबात शेत नाही, गादीवर झोपून आहेत. गुंटावर शेत नाही, अंगाला मळ लागू देणार. 100 एकर जमीन राहून पाहायला चप्पल मला काय कर्म असते. मला नवल वाटतं. प्रत्येकाला काम वाटून दिले धर्मराजे. भगवंताने म्हणले अरे स्वयंपाक कोण करणार. स्वयंपाकाची तयारी. वाढणार कोण. द्रौपदी म्हणली मी वाढते म्हणजे सगळं जेवण. काय द्रौपदीचा अधिकार होता मला. द्रौपदीची ज्यावेळेस वाढीत असताना चोळीचं गिरड ज्यावेळेस सुटले दुष्ट लोक हसायला सुरुवात केली. मला द्रौपदीला 4 हात दिला, 2 हाताने गाड बांधून वाढायला सुरुवात केली. महाराज हळूहळू फिरत होते. तुम्हाला एक विषय मी जास्त वेळ सांगू शकत नाही, संपू शकत नाही. कीर्तन काय सांगू. चला पात्र कोण काढणार. एकदी कोण सप्त्यामध्ये इना कोण घेणार. सांगा बरं त्याला इना घेतात. महाराज माझं नाव घेऊ नका. अरे विना घेण्यामध्ये जेवढं पुण्य आहे त्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये आहे ना. पात्र काढण्यामध्ये जेवढं पुण्य आहे दुसरं कशामध्ये नाही. यज्ञामध्ये सगळ्याला सांगायला सुरुवात केलं भगवंतांनी. पात्र कोण काढणार. कोणीच काढतं म्हणणं महाराज. कोणीच बोलणार गेलं. भगवान म्हणले मी काढतो म्हणजे पात्र. छातीला काळी धर्माघरी नुसते पात्र काढतो. 12,833 लोक एका पंक्तीला बसत होते. किती लोक. 12,833 लोक एका पंक्तीला बसत होते. तर एका दिवसामध्ये 5 पंक्ती उठत होत्या. तेवढे पात्र आमचा भगवान काढत होता. काळी धर्माघरी उचिष्ट भाविकाचे का जाणली देव करी. काळी धर्माघरी उच्चिष्ट ते पात्र काढला आणि हळूहळू त्या भक्ताचा ऋण फेडला आणि हळूहळू फेडी ऋण होनिया रूपे दीन ज्ञानेश्वर मावली नाराज डोळे उघडे आता संपलं की काय नाही 12ला संपत आपण काही संपलं वाटलं रे का तुम्हाला संपन अजून घाबरू हा 12ला आहे का त्या टाळ कर उद्या टाळ घेणार नाही हळूहळू तर घेईन
अनेक प्रकारची रूप धारण केलं आणि त्या भक्ताचं हळूहळू रण ठेवलं. मानी भक्ताचे उपकार भक्ताचे उपकार या म्हणवी निरंतर निरंतर केला ऋणी नारायण आणि नवे क्षणी झाला मानी भक्ताचे उपकार ऋणिया म्हणी निरंतर केला निर्गुणी आकार कीर्तिमुखे वर्णिता जया चित्ती जे वासना ते तो पुरी तो नारायणा झाला भक्ताचा अंजन भक्ताचा अंजन झालं. पूर्वी कालामध्ये अंधन देत होते आता नाही. म्हशी गाईचं अंधन देतीलच हो काय नवल आहे. पूर्वी कालामध्ये श्रीमंत घरच्या माऊलीला एक दासी म्हणून अंधन देत होते. आई हाताखाली दासी काम करण्याकरता अंधन द्यायची. पूर्वीचा काळ तसा अंधनाच झाला होता भक्ताचा झाला नव्हता. झाला भक्ताचा अंधना. अरे ज्याची जशी इच्छा आहे तशी तशी त्याची पूर्ण केला ऋणी नारायण नाही. माने भक्ताचे उपकार ऋणिया म्हणी निरंतर निरंतर म्हणजे अखंड ऋणी झाला. भगवंताला बहिणी किती होते किती होते बाबा बहिणी बोला. तिथे तर सांगाय की एक तर चुकलं 10 तर चुकलं ते इथं पण काही आपल्याला कोणी आणि खेळली चुकलं ते इथं काही म्हणणारा काय भांडणारा महाराज नाही ना काही. भगवंताला बहिणी किती होते 2. सख्खी बहीण कोणती होती मानलेली बहीण देवा हे कसं बोलत म्हणजे सांगायला सुधारते थोडं. द्रौपदी ही बहीण होती आणि सुभद्रा ही बहीण होती. सुभद्रा सख्खी होती फक्त मानलेली बहीण द्रौपदी होती. भाव कोणाचा होता तुका म्हणे भक्ती तुका म्हणे भक्ती भाव तुका म्हणे भक्ती भाव
तुकारामाने भक्ती भाव आम्ही भक्ती केल्यापरी भाव नाही आमचा त्याला वाज भक्ती म्हणा भाव नसलो तुकारामाने भक्ती भाव तोची देवाचे हळूहळू फेडेरो द्रुपदीचा भाव प्रेम सुभद्रा सख्खी बहीण होती खरं आहे तर भाव कोणाचा होता द्रौपदीचा सुभद्रेला वाटायचं कृष्ण माझा सख्खा भाऊ असून माझ्या घरला येईल तर द्रौपदीच्या घरला जात वाईट वाटत सख्या बहिणीला बाबा सख्या बहिणीला वाईट वाटत द्रौपदीचा भाव होता म्हणून तिथं जात होता तर बहिणीला लईच वाईट वाटलं लय म्हणला बघा मला प्रेम कोणाचं खरं आहे त्याला काही काम पडलं होतं का मला काही काम पडलं एक इळी घेतला इळी कृष्णा इळी कशाला काम आहे मला वांगे आणि कांदे कापायचे वांगे कांदे कापीतच करंगळी कापून घेतला त्याला करंगळी अशी कापल्यावर रक्ताची शिळकांदे अशी हवा चालली काही गोपाळाने धरलं तर मी रक्त आवाच ना काय अरे पळा रे पळा माझ्या बहिणीकडे जावा म्हणा माझ्या बहिणीकडे जावा 5 मिनिटाच्या आत आलं पाहिजे बहिणीकडे मला 2 बहिणी आहेत म्हणा अगोदर सुभद्रेच्या घरला जाऊन पुन्हा द्रौपदीच्या जा तर 5 मिनिटाच्या आत आलं पाहिजे ज्या बहिणीच्या घरी चिंदी मिळेल तिथून घेऊन या त्याला माहिती सुभद्रेच्या द्वारामध्ये जाऊन उभा टाकला गोपाळनो का धापा टाकीत आला ते काही नाही भगवान कृष्णाचं बोट कापलेलं आहे तुम्हाला चिंदी द्या म्हणलेले पोट बांधण्याकरता मला राजाची पत्नी राजाची बायको होती तिथे काही चिंदी मिळत घरामध्ये राजवाड्यामध्ये शोधायला सुरुवात केली मला चिंदी काही म्हणा गेली गोपाळ म्हणले चिंदी आहे का नाही आणि शोधायला सुरुवात केलो रे बाबा थांबा म्हणजे गोपाळ काही थांबले नाही भगवंतांनी 5 मिनिटाच्या आत आलं पाहिजे म्हणजे सुभद्रेच्या दारामध्ये काही थांबले नाही धावत सुटले द्रौपदीकडे द्रौपदीच्या द्वारामध्ये जाऊन उभा टाकल्या द्रौपदी म्हणू लागली गोपाळानो धापा का टाकीत आला रे भगवान कृष्णाचं बोट कापलेलं आहे तुम्हाला चिंदी द्या म्हणजे ते बांधण्याकडे की नाही राजाचीच पत्नी होती राजाची लेक होती काही विचार केले नाही राजवाड्यामध्ये चिंध्या शोधले नाही त्या काळामध्ये लाखो रुपयाचा पितांबर होता डोक्यावरला पदर कंटाळा फाडी मार अरे अरे माझ्या भगवान कृष्णाचं बोट कापलं कारण लगेच पितांबर फाडून गोपाळाच्या हातात दिल्यावर गोपाळ धावत सुटले 5 मिनिटं थोडे कमी होते मार धावत सुटले सुभद्रेच्या दारासमोर जात असताना सुभद्रेने विचारले कुठे मिळाली रे चिंदी हा द्रौपदीने दिली म्हणजे द्रौपदीच्या इथं कुठे मिळाली अरे पितांबर लाखो रुपयाचं पितांबर फाडून दिले डोक्याला पदर करून सुभद्रा म्हणू लागली मी बी देत होती जमतंय का नाटकच केला होता मला तसं तिथं बोटाला नेऊन लावल्या रक्त थांबलं होतं सुभद्रा बी धावत आली आणि द्रौपदी बी धावत आलेली एवढाच ऋणी झाला केला ऋणी नारायण ऋणी झाला तो चिंदीला बांधलेला ऋणी झाला
ज्यावेळी धर्मराजांनी सगळी संपत्ती कोणाला लावली ना, महाभारत वाचा म्हणजे कळते महाराज त्याचं कारण काय होतं. शकुनीचे 105 भाऊ मारून घातला होता दुर्योधन, कैदामध्ये टाकला होता दुर्योधन राजा होता, आणि एक हरभरा खाण्याकरता देत होता दुर्योधन. आणि सगळे एक हरभरा खाल्ल्यानंतर जगू शकतात का म्हणजे. हुशार भावाला निवडून काढून म्हणून शकुनीला हरभरे दिले 105. शकुनी 105 हरभरे खाऊन जगत होता. 104 भाऊ उपाशी राहून मरण पावले. शकुनी तेवढा वाचला, जगल्या गेला. शकुनी दुर्योधनाला म्हणू लागला माझे सगळे भाऊ मेले, आता तुझ्या पक्षामध्ये रतन बिन पैशाचं काम करतो दुर्योधनाला. दुर्योधन म्हणला बिन पैशाचं काम करतो म्हणाले तर ठेवून गावाला. दुर्योधनाच्या पोटामध्ये राग होता. 104 भाऊ खपले, त्याचे 100 भाऊ कसं खप्पा म्हणून उलटे राहायचे केले त्याने. मोठ्या माणसाचं कामच राहते तसं, काटा कसं काढते काय सांगते. धर्मराजाला दूध खेळायचा नाद ऐकून घेऊन शकुनी म्हणला मी खेळण्यामध्ये पटायचं आहे, आणि धर्मराजाने जर डाव जिंकला तर तुझी संपत्ती द्यावा लागेल, मी डाव जिंकलेला तू घे म्हणा होता दुर्योधन. जरासंधाच्या हाडाचा फासा केला महाराज. 5 पांडव बसलेले होते. त्याला खूप लोकांनी सांगितले धर्मराजाला, पण एका माणसाला नादच राहते माणूस खेळायचं. दारू पिऊ नको, ते पत्ते खेळून येत आम्हाला शान आहे म्हणलं. दारू पिऊ नको, ते पत्त्याच्या डावामध्ये कशाला चाल ऐकते का तुम्ही. धर्मराजाला पुष्कळ लोकांनी सांगितले होते, पण मानलं नाही धर्मराजाला. दोन खेळामध्ये मला सगळे डाव जिंकले जाऊ जास्त. असा फासा जर टाकला त्या शकुनीनं तर उलटा फासा पडत होता मला, सोयीचा फासा पडत होता. तर जरासंधाला भीमाने मारलं होतं, तर भीमाला बघून जरासंधाची हाडं भीत होती. काय ताकद असेल भीमा. शकुनी म्हणला भीमाला उठव म्हणला. भीम म्हणला मी काय करू लावून. भीमाला नेऊन बाजूला नेऊन ठेवल्यानंतर शकुनीने डाव टाकल्यानंतर सोयीचे डाव पडले. आलेला डाव शकुनीने जिंकलं. सगळी संपत्ती पणाला लावली. सगळं संपूर्ण राज्य गेलं, गाव गेले, संपत्ती गेलं, धन गेलं, सगळं गेलं, राज्य गेलं. धर्मराजा उठले डावातून निघून झाली. काही राहिलं नाही. सगळ्या लोकांनी गर्जना केली, मोठ्या माणसाने उठून जायचं नसतं असं डावामधून म्हणले. धर्मराजा म्हणले काहीच नाही, आता लावण्याकरता माझ्याकडे काय लावले. तुझे भाऊन बायको आहे की भावायला बायकोनं लावले. एवढं म्हणल्यानंतर धर्मराजा फिरले. मला भावाला लावलं, कोणाला भावान ते शकुनीने डाव जिंकला. शेवटी द्रौपदीला लावल्यावर द्रौपदीला जिंकून घेतली. एकच गर्जना केली दुर्योधना, आता द्रौपदी तुझी पटराणी झाली. लाज वाटते का मूर्ख लोक बोलायला हे शब्द. दुर्योधनाला तर आनंदाचा मला झाला. मला आंधळ्याची पोरं आंधळीच म्हणली होती, म्हणली नव्हती. कारण काही कमी होता का दुर्योधनाला अत्यंत राजाच होता. मला जाऊ तिला घेऊन या म्हणत गेले. मला शेवक लोक गेले दुर्योधनाचे. द्रौपदी तुला धर्मराजाने पणाला लावलेले, तू आता पांडवाची पत्नी. चला आता दुर्योधनाची पत्नी, मी पांडवाची पत्नी आहे. दुर्योधनाची नाही, धर्मराजा लावणारा कोण आहे. मी येऊ शकणार नाही, जाऊन सांगा दुर्योधनाला. जाऊन सांगितल्यानंतर दुर्योधनाला फारच राग आला. दुर्योधन म्हणू लागला अरे तसं जर येत नसेल तर केस धरून उडून म्हणून. मी म्हणतो तेवढे तर दुष्ट माणसं आता नसतील. पायली भरली माणसं की त्या असं करतात, भरावं लागते हो. आता भरलाली म्हणा माणसाची पायली उलट ते. आता थोड्या दिवसामध्ये काय माग चिंता करू नका तुम्ही. गेले द्रौपदीला विचारले, मासिक पाळी आलेली होती. विचारले 4 दिवसाचं पाणी घेऊन डोक्यावरून केस वाईट बसलेली होती वरल्या मधल्या. चल म्हणजे दुर्योधनाचं बोलून आले. नाही येऊ शकणार नाही, मी जाऊन सांगत. द्रौपदीचे केस धरून सभेमध्ये आणले का पांडव का नव्हती का बसून त्या सभेमध्ये. पांडवाशी बसून होते. पांडवाची पार्टी होती, कौरवाची पार्टी इकडून होती. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य समोर बसलेली होती, नव्हती का. बस सभेमध्ये दुर्योधन म्हणू लागला बैस माझ्या मांडीवर, आमच्या पटराणी झाली. सतत रागाला म्हणा द्रौपदीला, दुष्टा पापिष्टा चांडाला, तुझ्या मांडीवर मी बसू शकत, तुझ्या मांडीवर भीमाची गदा बसवली. काय राग असेल मला द्रौपदी. भीम गदा घेऊन होता महाराज होता म्हणल्यावर.
धर्मराजा म्हणजे थांब थांब पणाला वचन होती की होती बोल लावली. धर्मराजा म्हणजे थांब भीमा घाई करून. अरे माझ्या मांडीवर बसू शकत नाही. राग आला मला दुर्योधनाला. दुर्योधन म्हणला माझ्या मांडीवर बसू शकत नाही. फेडारीची वस्त्र. राजा स्वतः मला वस्त्र दुशासन वस्त्र फेडू लागला मला बसा घेऊन. पांडव खाली म्हणा घातली. एका एका वीरामध्ये शक्ती कमी होती का? धनुर्धारी वीर अर्जुन होता साधा होता. सगळ्या राज्य लोकांना मारण्याची शक्ती अर्जुनामध्ये नव्हती का? भीमामध्ये शक्ती कमी होती का? होती पण तू नाईलाज होता खाली म्हणा घातली. भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य अधिकारी महात्मे होते समोर. महाराज तुम्हाला हे बरं दिसतंय का? काहीतरी सांगा धर्माची व्यक्ती. भीष्माचार्य खाली मान घातले आणि वरी बोट केले. सांगणारा देव आहे म्हणून वरमान केले नाहीत महाराज. काय केले नाही? दुर्योधनाच्या घरचा अन्न खाल्ल्यामुळे बुद्धी भ्रष्ट झालेली होती म्हणून वरिमान धर्माची नीती सांगता आली नाही महाराज. सगळे लोक खाली माना घातले. भगवंताचा धावा म्हणले देवा धावा म्हणले. कृष्णा धाव रे कृष्णा धाव रे बाबा. कृष्णा धाव रे लवकरी संकट पडले. हरी तू आमचा कैवार आले विघ्न निवार. कृष्णाचा धावा म्हणले. दुर्योधनाचा भाऊ होता विकर्ण म्हणणारा. विकर्णानं सांगितलं वहिनी देव येऊ शकत नाही म्हणत. दुर्योधनाचा भाऊच होता किती. काही भाऊ सगळे सारखे असतात का? देव येऊ शकत नाही तुमच्याकडे. 1000 वर्ष जरी देवाचा धावा केला तुम्ही तर येऊ शकणार नाही. तुमचा विश्वासच नाही देवा. विकर्ण म्हणू लागला सभेमध्ये दुर्योधनाचा भाऊ. लुगड्याला हात धरला तस आणि एका हाताने धावा मांडला की ये म्हणून. कसा येऊ शकेल? ऐका विश्वास तुमचा. लुगड्याचा हात सोडून घाला भार देवावर. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी. होईल कैवारी. तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहवा संसार देव घाला भार. मी लुगडं फेडू देणार नाही म्हणून एक हात असं धरला आणि एका हाताने कृष्णा धावले लवकर. कसं येऊ शकेल? कोठे गुंतलासी कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ कासा खया लाविला आता माझी लाल राखी नारायण.
म्हणलं इकडनं हात घाला भार. त्याचे शब्द ऐकली लुगड्याचा हसली देवा. 10 म्हणल्यावर दे म्हणजे लक्ष्मीचा हातात, वा म्हणजे कोणा सभेमध्ये आला मला एवढ्या उठे ना दिशे पाहताना उडी घाली. कवराली पातळी सभेमध्ये आला. सभेमध्ये आला. त्या दुष्ट लोकांना काही दिसलं का? सभेमध्ये आला. माझ्या द्रौपदीला हाताने जर मी वस्त्र जर नेशिलो तर कुठं तरी उघडी दिसेल माझी द्रौपदी. हाताने लुगडे नेशिले का? द्रौपदीशी देता वस्त्र घडी, नेसता दिसेल ती उघडी. या लागी मी लवळ सवडी, नेसती लुगडी सोय झालो. उद्धवा अरे नेसणारीच लुगडी झालो रे म्हणते. काय भागवत वाचा म्हणजे कळते तुम्हाला. नेसणारी लुगडी जर देव झाला, देवच लुगडे झाला होता. द्रौपदीच्या अंगावर लुगडे झाला. हे लुगडी एवढी एवढी छोटी लुगडी होती का? तुकाराम महाराजच्या डोक्याला 125 हाताचा पागोट होता. 125 हाताचा. तवाची लुगडे काही कमी होती का? 5,500 वर्षाखाली. महाराज लुगडं फेडत देवच वस्त्र झाला होता महाराज. 1 फेडलं, 2 फेडलं, 50 फेडलं, 100 फेडलं लुगडे. 200 फेडलं, 500 लुगडे फेडला महाराज दुसऱ्या लुगडे मधून तर देवच वस्त्र झाला होता तिथं काल. 700 लुगडे फेडला, 700 झाले, 800 झाले, 900 लुगडे फेडलं. 900 तरी लुगडे असा मंदिरावर भीक पडला बाबा. माग सगळेच होते, सगळे बसून होते लोक. अधिकारी पांडवाची सैन्य इकडून होती, पांडव होते, कौरवाची सैन्य होती. देवच वस्त्र झाला होता. उघडी होऊ देईल का? 900 लुगडे फेडलं, 950 फेडलं तरी लुगडे निघतच होते. 960 फेडलं, 70 फेडलं, 80, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99 लुगडे. 999 लुगडे फेडलं की ऋण फिटलं बाबा. 999 धागे होती. हे बोटाला बांधलेले चिंदीमध्ये दोरे, आणि एका दोऱ्याला एक लुगडं झाला तिच्या अंगावर. आणि हळूहळू हळूहळू तर द्रौपदीचं ऋण फेडला. हळूहळू फेडी ऋण मानी भक्ताची उपकार आणि ऋणिया झाला. 999 लुगडे फेडल्या बरोबर तर द्रौपदी उघडी होणार की अजून फेडतच होता विषय. तिच्या अंगावर लगे पितांबर झालं. पितांबर झाल्याबरोबर सगळ्याच्याच डोळे झापले. मला काय पितांबराचं तेज आहे. पितांबर धारी. पितांबर झाल्याबरोबर सगळ्याचे डोळे झापले गेले. दुशासनाचे बी डोळे झापले. कृपाचार्य भीष्माचार्य म्हणतात ए दुशासना, अरे त्याला हात लावला असेल पितांबराला घ्यायचा मूर्त. अग्नीच्या डोळा आकाशाला जात होती. मला हात लावणं जाण नाही दुशासनाला ते पितांबर. द्रौपदीची लज्जा रक्षण केलं आणि हळूहळू त्या भक्ताचं ऋण फेडला. म्हणून हळूहळू फेडी ऋण होनिया रूपे दिन तुकाराम तुकाराम. थांबा.